चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र जीएस रिसर्च सेंटर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मी प्राध्यापक शैलेश किरपान। आजचा जो टॉपिक घेऊन आलेलो आहे तो टॉपिक आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। नुकतंच 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ज्या अध्यक्ष आहेत त्यांची निवड झालेली आहे, तर त्यांची निवड कोणाची झालेली आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो बघा, आज जो आपला टॉपिक आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तर हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काय आहे, याची पार्श्वभूमी काय आहे, तर ते आज आपण इथे बघणार आहोत। तर बघा, याची पार्श्वभूमी बघत असताना आपल्याला याचा इतिहास बघावा लागेल की डायरेक्ट अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली का, नाही तर काय झालं होतं, तर याची पार्श्वभूमी आपण सुद्धा बघणार आहोत। पार्श्वभूमी बघणार आहोत, लक्षात घ्या। पार्श्वभूमी काय आहे, तर 1865 मध्ये महादेव गोविंद रानडे यांनी मराठीतील पुस्तकांचा आढावा घेतला। म्हणजे मराठीमध्ये कोणकोणत्या पुस्तकं आहेत यांचा त्यांनी काय घेतला होता, आढावा घेतला। तर त्यांना जवळपास 500च्या जवळजवळ ग्रंथ आढळले, काही पुस्तकं आढळल्या आणि तिथूनच त्यांनी 1878 मध्ये पुण्यामध्ये महात्मा गोविंद रानडे यांनी लोकहितवादी म्हणजेच कोण गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी यांच्या म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांच्या सहकार्याने मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी म्हणजे मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी स्थापन केली। मग या मंडळाचं किंवा याचा हेतू काय होता, तर ग्रंथकाराच्या मार्गातील अडचणी दूर व्हाव्यात। म्हणजे जे मराठी भाषिक ग्रंथकार आहेत त्यांच्या अडचणी ह्या दूर व्हाव्या याच्यासाठी त्यांनी मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी यांची स्थापना केली। आणि या स्थापनेच्या त्यांची बैठक जी भरली होती, त्याच बैठकीला आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पहिलं अधिवेशन म्हणतोय। तर ते बघू की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अधिवेशन कुठं होतं। तर बघा, मग पहिले संमेलन भरले होते, तर मग पहिले संमेलन कधी भरले होते, तर 11 मे 1878 ला ग्रंथकार सभा या नावाने ते पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पहिलं अधिवेशन भरलं होतं। म्हणजे त्याचं त्यावेळेचं नाव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नव्हतं, त्या संमेलनाला नाव भेटलं होतं काय, ग्रंथकार सभा। आणि हे कुठं होतं, तर पुण्यातील हिराबागेत। म्हणजे पुणे आहे जे सांस्कृतिक राजधानी आहे महाराष्ट्राची, त्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये म्हणजे पुण्यामध्ये हिराबागेत त्याचं काय भरलं होतं, पहिलं अधिवेशन भरलं होतं। आणि या अधिवेशनाचे किंवा या संमेलनाचे जे अध्यक्ष होते, ज्या सभेचे अध्यक्ष होते, ते खुद जे हे दिसत आहे या फोटोमध्ये दिसत आहेत ते अध्यक्ष जे महात्मा गोविंद रानडे हे होते। आणि मग इथं त्यांनी त्या ग्रंथकारांची एक बैठक भरवली आणि त्यांनी त्यांचा विचार केला। हीच आपलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पहिलं अधिवेशन आहे। मग आपल्याला स्पर्धा परीक्षेला सरळ प्रश्न विचारतो, पोलीस भरती असो की तलाठी भरती असो किंवा महाराष्ट्रातील कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, याच्यामध्ये आपल्याला विचारता की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पहिलं अधिवेशन कुठे झालं, त्याचे अध्यक्ष कोण होते आणि ते कधी झालं, या 3 ते 4 याच्यावर आपल्याला इथे प्रश्न विचारतात। तर बघा, तर हे माहिती तुम्ही सेव्ह करून ठेवा। चला, तर त्याच्यानंतर बघा, मग जो दुसरे संमेलन होतं 1885चं, त्यावेळेस अध्यक्ष कोण होते, तर कृष्णशास्त्री राजवाडे हे दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष होते। आणि बघा, ह्या 1885 मध्ये जे अधिवेशन झालं, या अधिवेशनासाठी महात्मा फुले यांना पत्र पाठवण्यात आलं होतं, पण त्यांनी महात्मा फुले या अधिवेशनाला हजर नव्हते। आणि हे सुद्धा कुठे झालं होतं, तर पुण्यामध्येच झालेलं होतं दुसरं संमेलन। ठीक आहे, तर बघा त्याच्यानंतर बघा, मग याचं आयोजन कोण करते, हे झालं त्यावेळेच 2-3 काही कालांतराने ते अधिवेशन झालेले आहे। मग याच्या आयोजन कोण करतोय, तर आयोजन करतोय अखिल भारतीय साहित्य महामंडळ। म्हणजे आपला महाराष्ट्र निर्माण झाला, 1 मे 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्याच्यानंतर एक मंडळ स्थापन करण्यात आलं। ते मंडळ स्थापन करण्यात कधी आलं, तर 1961 ला ते मंडळ स्थापन करण्यात आलं। आणि हेच मंडळ काय करत असते, आपल्याकडे जे आपले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्यांचं आयोजन करत असते। आणि त्याची स्थापना आहे 1961।
मग या समितीचे किंवा या जो साहित्य महामंडळ आहे याचे सदस्य संस्था आहे जो आपला महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामधला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामधील इथं सदस्य कव्हर झालेले आहेत. तर बघा, अगोदर इथं पुण्याच्या ठिकाणी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, त्याच्यानंतर मराठी साहित्य संघ इकडलं मुंबईच्या एरिया मधला एक संघ आहे, त्याच्यानंतर इथे मराठवाड्या याच्यामधला एक काय आहे मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, आणि विदर्भ साहित्य संघ म्हणजे इथं आपला विदर्भाचं, म्हणजे असं चारही प्रांताचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधी या आपल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळ याच्यामध्ये सदस्य असतात. ठीक आहे. आणि हा जे महामंडळ आहे तेच काय करत असते, आपल्याकडे जे साहित्य संमेलन होत असतात, जसं आता 98वा साहित्य संमेलन होणार आहे त्याचं आयोजन करणार आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला प्रश्न विचारेल इथे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोण करतोय, तर आयोजन करतोय अखिल भारतीय साहित्य महामंडळ. ठीक आहे. आणि याचं मुख्यालय आहे पुणे येथे, याचं मुख्यालय पुणे येथे आहे. लक्षात ठेवायचं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यालय पुणे येथे आहे. त्याच्यानंतर बघा, मग आता अलीकडचे आपले साहित्य संमेलन आपण बघणार आहोत. तर अलीकडचं 97वे साहित्य संमेलन गेल्या म्हणजे या वर्षीच झालं होतं, 2024 मध्ये फरवरी महिन्यामध्ये झालेलं होतं. ठीक आहे. स्थळ होतं अमळनेर, आणि दरवर्षी पोलीस भरती असो की कोणतीही स्पर्धा परीक्षा असो यावेळेस यांच्यावर प्रश्न राहतोच, म्हणून हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर अमळनेर कुठं झालं होतं, जळगाव मध्ये, आणि त्या जळगाव मध्ये अमळनेर मध्ये जो एक मंडप उभा केला होता त्या मंडपाचं नाव होतं साने गुरुजी नगरी, साने गुरुजी नगरी, आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे, हेच आहे. आणि हा लोगो त्यांनी ह्या केलेलं होतं की यांचं प्रकाशन केलं होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर, आणि अध्यक्ष होते कोण, रवींद्र शोभणे. मग अलीकडचं आता जो नवीन 98वे संमेलन होणार आहे, लक्षात ठेवायचं, आता व्हायचं आहे, हा होईल 2025 मध्ये फरवरी महिन्यामध्ये आहे याचं नियोजन, किंवा जानेवारी महिन्यामध्ये. तर त्याचं हे जे 98वे साहित्य संमेलन आहे हे याचं कुठं होणार आहे, तर दिल्ली येथे होणार आहे. आता नुकताच यावेळेस काय झालं आहे, आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हा पहिला संमेलन असणार आहे, म्हणून इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणून खूप महत्वाचं आहे. तर 98वे साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे, आणि याचे अध्यक्ष राहणार आहेत तारा भवाडकर, साहित्य प्रेमी आहेत तारा भवाडकर. आपण तारा भवाडकरांवर एक अख्खा व्हिडिओ घेऊ की यांचे साहित्य संपदा कोणत्या होत्या, त्यांच्या पुस्तका कोणकोणत्या आहेत, त्यांचा जन्म कुठं झाला वगैरे वगैरे आपण यांच्यावर घेऊ. पण तुम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा हा जो व्हिडिओ पाहता त्याच्यामध्ये तुम्हाला या वर्षी हा प्रश्न राहणार आहे की 98व्या साहित्य संमेलनाचे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत, तर कोण आहेत, तारा भवाडकर. तर ही महिला आहे. मग आतापर्यंत किती महिला झाल्या, म्हणजे यांना सोडून आतापर्यंत किती महिला झाल्या त्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. तर बघा, मग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पहिली महिला, आता यावर्षी महिला आहे म्हणून आपण पहिली महिला बघणार आहोत. आपण तर पहिले अध्यक्ष बघितलं, पहिले अध्यक्ष आहेत कोण, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती रानडे. तर पहिली महिला अध्यक्ष कोण आहेत, तर कोण आहेत, कुसुमावती देशपांडे. कुसुमावती देशपांडे ह्या 43व्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते, 43व्या संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि ते कधी झालं होतं, 1961 मध्ये कुठं झालं होतं, ग्वाल्हेर MP मध्ये झालं होतं. त्या काय होत्या, कुसुमावती देशपांडे ह्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आणि बघा, मी तुम्हाला सांगितलं की अखिल भारतीय मराठी महामंडळाची स्थापना 1961 ला झाली, त्या 61 ला होण्याच्या अगोदर ह्या पहिल्या महिला आहेत. लक्षात ठेवायचं की कुसुमावती देशपांडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर कोण झाल्या आहेत, तर आतापर्यंत महिला अध्यक्ष झालेल्या आहेत त्या कोण कोण आहेत, तर कुसुमावती देशपांडे आपण आताच बघितलं की 43व्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कुठं झालं होतं, ते ग्वाल्हेर मध्ये झालं होतं. त्याच्यानंतर दुर्गा भागवत ह्या सुद्धा आहेत. त्या 51वे जे संमेलन होतं 1975 मध्ये झालं होतं, ते कुठं झालं होतं, कराड, सातारा जिल्ह्यामधील कराड या ठिकाणी झालं होतं. त्याच्यानंतर शांता शेळके 69वे संमेलन आहे, कधी झालं होतं, 1996 ला आळंदीमध्ये. त्याच्यानंतर विजया राजाध्यक्ष
ह्या 74व्या संमेलनाचे जे अध्यक्ष होते कधी 2001 मध्ये कुठे झालं होतं, इंदोरमध्ये. आणि आता लेटेस्ट मध्ये ज्या महिला झालेल्या होत्या अरुणा ढेरे ह्या 92व्या संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या होत्या 2019 मध्ये, जो यवतमाळ येथे झालेला होता. आणि या वर्षी लक्षात ठेवायचं, या वर्षी पण तारा भवारकर ह्या सुद्धा अध्यक्ष आहेत. म्हणजे 5, म्हणजे तारा ज्या 98व्या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत त्या 6व्या महिला असणार आहेत. म्हणून तर ही माहिती तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे आणि लक्षात ठेवा. आणि यांच्यावर तुम्हाला प्रश्न यावर्षी राहणारच आहे की कोणकोणती महिला कधी कधी अध्यक्ष होती. जोड्या लावामध्ये प्रश्न विचारू शकतात किंवा 98व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत असं आपल्याला प्रश्न विचारतील. तर बघा, तर हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल तुम्हाला ही आपली माहिती कशी वाटली. जर तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आमचं जो युट्यूब चॅनल आहे महाराष्ट्र GS रिसर्च सेंटर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.